एक सातबारा उतारा मी दाखवणार आहे आणि कसं एखाद्या माणसाचं स्वप्न भंग पावतं किंवा त्याच्यासमोर एक अशी नोटीस येते किंवा असा सातबारा येतो आणि त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते. तुम्हाला सातबारा दाखवला आणि एक त्याच्यामध्ये महत्वाचा जो काही रिमार्क आहे त्याचा अर्थ त्यांनी मला विचारला आणि ह्या केसमध्ये आता माझं काय होणार. मुळामध्ये ग्रामपंचायतीनं कोणत्याही प्रकारच्या बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार नाही, कारण कोणत्याही प्लॉट जो 10 गुंठ्या किंवा मोठा प्लॉट आहे जर तो इने प्लॉटिंग मधला नसेल किंवा प्लॉटिंग मधला प्लॉट नसेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. किंवा ही सुरुवात आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. रायगड डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पाहायला मिळत आहे, रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये पाहायला मिळत आहे. नमस्कार मित्रांनो, एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती तुम्हाला अलर्ट करायला हा व्हिडिओ बनवलाय. आपले गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सगळ्यांना तुम्ही फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. त्याचं कारण असं आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही फक्त आमच्या प्रोजेक्टची माहितीच देत नसतो, तर वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्हाला एज्युकेट देखील करण्याचा प्रयत्न करत असतो, आमचे अनुभव तुमच्याशी शेअर करतो. असाच एक अनुभव मला काल आला आहे आणि तुम्हाला एक सातबारा उतारा मी दाखवणार आहे आणि कसं एखाद्या माणसाचं स्वप्न भंग पावतं किंवा त्यांनी ज्या पद्धतीने 3-3, 4-4 वर्ष शोधाशोध करून आपल्यासाठी घर निवडतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपली हक्काची जमीन असावी, आपल्या हक्काचे घर असावं आणि ते केल्यानंतर अचानक त्याच्यासमोर एक अशी नोटीस येते किंवा असा सातबारा येतो आणि त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते. तुमच्या आप्तसोखियांच्या बाबतीत किंवा तुमच्या बाबतीत असं घडायला नको असेल तर आठवणीने हा व्हिडिओ शेअर करायचाच आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा जो माझ्या समोर हातात तुमच्या मी दाखवतो एक सातबारा, मी तुम्हाला त्याचं नाव नाही सांगू शकत कोणाचा सातबारा आहे ते. हे गृहस्थ माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला हा सातबारा दाखवला आणि एक त्याच्यामध्ये महत्वाचा जो काही रिमार्क आहे त्याचा अर्थ त्यांनी मला विचारला आणि ह्या केसमध्ये आता माझं काय होणार असा प्रश्न त्यांनी मला विचारल्यानंतर माझ्यासमोरही उत्तर देण्यासाठी काही नव्हतं. तुम्हाला वाचून दाखवतो. महाराष्ट्र शासन महसूल अधिनियम 1966 कलम 45 अन्वये शास्तीस पात्र अनधिकृत बांधकाम, शास्तीस पात्र म्हणजे ज्याच्यावरती ऍक्शन घेण्यास पात्र असं अनधिकृत बांधकाम हे झालेलं आहे. हा जो सातबारा आहे एका फार्म प्लॉटचा सातबारा आहे की ज्या फार्म प्लॉटवरती एका कोणी गृहस्थांनी जवळजवळ 2000 स्क्वेअर फीटचं बांधलेलं बांधकाम विकत घेतलं. त्याचं कारण असं की स्वस्त पडलं, मला मोठा प्लॉट मिळाला, त्याच्यात झाडं होती, घर बांधलं, 5-7 वर्षापासून वापरात होतं, त्याला ग्रामपंचायतीची काही हरकत नव्हती, ग्रामपंचायतीची परमिशन होती. मुळामध्ये ग्रामपंचायतीनं कोणत्याही प्रकारच्या बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार नाही, कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा टेक्निकल सपोर्ट नसतो. ते अधिकार टाउन प्लॅनिंगला आहेत आणि अशा टाउन प्लॅनिंग ऑफिसकडनं कोणतंही ज्याला आपण म्हणतो अनधिकृत न असं बांधकाम त्या प्लॉटवरती केलेलं होतं. त्याचं कारण असं आहे कोणत्याही प्लॉट जो 10 गुंठ्या किंवा मोठा प्लॉट आहे जर तो इने प्लॉटिंग मधला नसेल किंवा प्लॉटिंग मधला प्लॉट नसेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. फार्म प्लॉट जर बांधायचं असेल तर त्याचे काही नियम आहेत, त्याची काय साईज असली पाहिजे, प्लॉटच्या साईजच्या अनुसरून ते असणं गरजेचं आहे, त्याची उंची कशी असावी, बांधकाम कोणत्या पद्धतीचं असावं ह्याचे देखील काही नियम आहेत आणि ते नियम कोणतेही पाळले जात नाहीत. आणि मोठ्या मोठ्या 10-10, 20-20 गुंठ्याचे प्लॉट केवळ मोठी जागा रस्ता आहे म्हणून त्याच्यामध्ये 2-2 हजार, 3-3 हजार, अगदी 4-4 हजार स्क्वेअर फीटची फार्म हाऊस बांधली जातात आणि मग अशा प्रकारच्या शासनाच्या बडग्याला त्यांना तुम्हाला सामोरं जायला लागू शकतं. काळजीही घ्या आणि म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की एने प्लॉट जिथे असेल तिथेच तुम्ही तुमचं घर बांधा. एने प्लॉटवरती जे बांधकाम केलेलं असेल अशाच बांधकाम जे अधिकृत आहे की नाही, टाउन प्लॅनिंगकडनं त्याची परमिशन आहे की नाही याची काळजी घ्या. कुठचंही बांधकामावरती मागच्या 5 वर्षात कोणत्याही बांधकामावरती ऍक्शन झाली नाही म्हणजे आताही होणार नाही. ग्रामपंचायतीने त्याला अधिकृत केलेलं असे कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत आणि जरी एखाद्या सातबारावरती अशा प्रकारचा शेरा नसेल तरी देखील काळजी घ्या, कारण अशा प्रकारचे शेरा येण्याची पद्धत म्हणा किंवा ही सुरुवात आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. रायगड डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पाहायला मिळत आहे, रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे असे असतात की तुमचं प्लॉट कुठच्या झोनमध्ये आहे, त्याची साईज काय आहे, तो प्लॉटिंगच्या स्कीम मधला आहे का, नसेल तर मुख्य रस्त्यालगत ज्याला जिल्हा किंवा अंतर्गत रस्ते, राज्य रस्ते किंवा कोणत्याही प्रकारचे शासकीय रस्त्यांना तो प्लॉट जर लागून असेल तर तो प्लॉट कदाचित एने होऊ शकतो. पण अंतर्गत रस्ते जे असतात की ज्याला गोळा एने म्हणतात, मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जातं
30-40 एकरच्या जमिनी घेतल्या जातात, त्याच्या 20-20 गुंठे किंवा 10-10 गुंठ्याचं प्लॉटिंग केलं जातं आणि प्रत्येकाला रस्ता दिला जातो आणि त्या रस्त्यातून प्रत्येकाला ऍक्सेस दिल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी आता हे घर बांधायला, फार्म हाऊस बांधायला तिथे मोकळं आहे. असं नाही. अत्यंत अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि अशा प्रकारच्या कारवाई आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. आणि अशा पद्धतीचं टेन्शन तुम्हाला नको असेल आणि काळजी कुठची करायची नसेल आणि विशेषतः तुम्हाला कोकणात जर तुमचं घर घ्यायचं असेल तर संपर्क करा गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज. कारण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या पूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा ह्या अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येऊ नये याची काळजी आम्ही स्वतः घेत असतो. प्रॉपर परमिशन्स घेऊन बांधकाम करत असतो आणि जे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असेल आणि तुमच्या स्वप्नातलं असं घर घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर काळजी घ्या आणि विशेषतः परत एकदा सांगतोय, कोकणात जर घर घ्यायचं असेल तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजला संपर्क करायला विसरू नका आणि लवकरात लवकर कोकणवंत व्हा.